नेक्स्ट मॅच साठी देखील हॅलो शेवटचे काही क्षण बाकी आहेत. निखिल बाबर सर या ठिकाणी जोडले. तुम्हाला खूप इच्छा होती तुमची एक कंटिन्युअस कमेंट्री ऐकायची, परंतु तो योग आला नाही कारण इथे तुम्हाला रिप्लेसमेंट कोण नाहीये. जे तुम्ही इथे करू शकता दुसरा कोणी इथे अवेलेबल नाहीये सध्या, त्यामुळे मी थोडी माघार घेतो. हा अविनाश दादा इथे आहेत, परंतु त्यांच्या थोडे क्षमतेच्या पलीकडचं काम आहे. अविनाश धुरव यांच्या संपूर्ण आयुष्यावर एक चित्रपट आला, धुरंधर. ते आता आपल्या स्टेजवर आहेत अविनाश धुरव. हॅलो, परंतु मॅच कडे वळतोय. गोलंदाज आपण पाहतोय शुभम नाईक हा गोलंदाज आहे. स्ट्राईक वरती यश आणि रोहितची जोडी आपण पाहतोय. पहिलाच बॉल उडवलाय सरळ बॅटने, हा तडाखा आहे यशचा. मागच्या मॅच मध्ये देखील अशीच सुरुवात झाली होती आणि या मॅच मध्ये देखील षटकाराने खातं उघडलंय. स्पर्धेमध्ये आमचे गणेश पाटील माडपचे डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यांचं कौतुक होणं देखील गरजेचं आहे. ऑन साइडला खेळला एक सिंगल अलॉंग दी कार्पेट. जसा फंबल झाला, जसा चेंडू निसटला तसा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. चोरट्या धावा येथे जोडल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती माइटी हिट आला, जबरदस्त षटकार. आणि खऱ्या अर्थाने परवाच्या दिवशी जी स्पर्धा झाली ना, सावळे टीमचा ऋषी त्याच्या बॅटमधून 3 षटकार आले. 3ही षटकार म्हणजे ISPL चे 90 पण जवळ वाटतील असे षटकार त्यांनी मारले. आणि तसाच हा षटकार पहिल्या बॉलवरती आपण पाहिला. या बॉलवरती एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो डायरेक्ट झालाय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय फलंदाज. बॅटकट आहे ना, यस यस यस, बॅटकटची एक सिंगल येईल या ठिकाणी एका धावेच्या मदतीने. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झाला रोहित, बाद झाला. यश अजूनही सुखरूप आहे. यशने आता स्ट्राईक घेतली आहे, यशने जबाबदारी घेतली आहे. वैयक्तिक 9 धावसंख्येवरती खेळतो. टीम टोटल देखील 9 धावा आहेत. एक षटकार आलाय, एक डबल आली आहे आणि या बॉलवरती आली आहे सिंगल. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने मला संधी दिली त्याबद्दल मी राजेश शोले आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर अजिंक्य भाऊड यांचं देखील आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी मला संधी दिली. अजिंक्य भाऊड माझे वर्गमित्र आहेत, परंतु समालोचन क्षेत्रामध्ये माझे सिनियर आहेत. आपले देखील आभार. ऑफिशियल स्कोरर मयूर पाटील, मॅन फ्रॉम नारपोली, त्याचबरोबर स्टार टेनिस क्रिकेट.in ची वेबसाईट आणि त्यांची संपूर्ण टीम. निखिल बाबर असतील, त्याचबरोबर विशाल बाबर कॅमेरामॅन, त्यांचं स्वागत करणं देखील गरजेचं आहे. डीजे ऑपरेटर आमचे गणेश पाटील आणि त्यांची देखील टीम. प्रत्येकाचा खऱ्या अर्थाने आभार करणं गरजेचं आहे, कारण त्यांचा हातभार आहे, त्याच्यामुळे ही स्पर्धा संपन्न आहे. त्यांच्याशिवाय मजा नाहीये. ज्यांचं काम बोलतो ना, त्यांचं तोंड बोलायची गरज नाही लागत. लाईक करा, सबस्क्राईब करा, ही गोष्ट तुम्हाला बोलायची गरज नाही, कारण तुमचं काम बोलतंय. निखिल बाबर पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये आणि झेल टिपेल. फलंदाज बाद होईल. पहिली विकेट, दुसरी विकेट आणि महत्वपूर्ण खेळाडू होतोय बाद. 11 धावा धावफलकावरती, 12 धावसंख्येचं टार्गेट दिलंय आणि सनी मंडप डेकोरेटर्सचे सर्वेसर्वा मंगेशजी शिंदे साहेब आपण उपस्थित असाल तर आपण प्लीज व्यासपीठावरती या. स्वागत आहे आपल्याला. आणि सनी शिंदे आपण असाल तर आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे. विनंती आपल्याला की आपण व्यासपीठावरती या.
सनी मंडप डेकोरेटर्स प्रोप्रायटर, आपल्याला विनंती प्लीज आपण स्टेज वरती या. पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या 2 रन, तिसऱ्या बॉल 1 रन. अकरा धावा धावफलकावरती लागल्या. 12चं टार्गेट आहे. 1 ओव्हरची मॅच आहे. ओव्हर 2 निखिल बाबर सर. बारा धावसंख्येचं टार्गेट आहे. चला शुभम नाईक आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचंय. शुभम नाईक म्हणजे प्रोफेशनल क्रिकेटर आहे. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आपण पाहतो. त्याच्या नावावरती 2 बाईक आहेत. आपल्याकडून खेळाडू वृत्ती आणि प्रोफेशनलिझमचं एक्सपेक्टेशन आहे आम्हाला. त्यामुळे प्लीज आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण टीम संधी मिळेल तिथं स्वतःला सिद्ध केलं शुभम. आपण देखील फील्ड लगेच सजवायचं आहे. नक्कीच संधी मिळेल तिथे स्वतःला सिद्ध केलंय. संधी वारंवार येत नाही, परंतु जेव्हा संधी भेटते ना त्या संधीचं सोनं लगेच करावं लागतं. ते समाजाच्या टुर्नामेंट असो किंवा ग्रामीण क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट असो, समाजाचे क्रिकेट असो, जिथे संधी मिळेल तिथे चांगलं प्रदर्शन करण्याचं काम या खेळाडूने केले. त्याला फक्त क्रिकेट खेळायचं आहे. रायगडमधल्या काही निवडक खेळाडूंमध्ये त्याची निवड होते आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याने स्वतःला सिद्ध केलंय. नक्कीच रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये देखील स्वतःला सिद्ध करणारा खेळाडू आता स्वतःच्या होम ग्राउंडवरती. आणि मी जेव्हा महागुरु कमेंट्री करत होते त्यांना देखील म्हटलं होतं की होम ग्राउंडवरती खेळ कसा व्हायला पाहिजे, तर तो मोपाडावाडी टीम करते तसा व्हायला पाहिजे. समोर कोणतीही टीम असू द्या, परंतु हे आमचं मैदान आहे, आमचा ग्राउंड आहे आणि इथे कसा खेळायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. असा क्रिकेट पूर्ण आजच्या दिवस रात्रीमध्ये दाखवलं या टीमने मोपाडावाडी. चला लगेच मॅच चालू होईल. 12चं टार्गेट आहे. 6 बॉल आणि 12 धावा. प्रत्येक बॉल मध्ये 2ची सरासरी. शुभम उकरे मागच्या मॅचचा हिरो, ज्याने 8 धावा डिफेंड केल्या होत्या. दोन्ही मॅचचा हिरो. पहिल्या गोलंदाजावरती 14 धावा आल्या होत्या. फक्त 8 धावसंख्येची गरज होती. आत्मविश्वास ढासळला असं वाटत असताना खऱ्या अर्थाने कमबॅक केलं होतं आणि मॅच जिंकवली होती शुभमने. आणि तो शुभम आता आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 बॉल 12ची गरज आहे. चला शुभम आणि प्रशांत लगेच मॅच चालू करायची आहे. प्रशांत ऑन स्ट्राईक असेल. प्रशांत पवार खऱ्या अर्थाने की फॅक्टर हा खेळाडू देखील राहिला. बायकर मॅन जरूर असेल शुभम, परंतु एका खेळाडूचं क्रिकेट नसतं. उर्वरित खेळाडूंचं योगदान, त्यांची साथ जर असेल तरच एखादी टीम विजय होत असते. आणि प्रशांतच्या नावावरती देखील मला वाटतं एक बाईक आहे. दोन्ही बायकर मॅन आता मोपाडावाडी टीमच्या मैदानामध्ये दाखल आहेत. बायकर मॅन आहेत मोपाडावाडी टीमचे, परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपण पाहतोय शुभम उकरे. बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉल 12 धावा डिफेंड करायचे शुभमला. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने पहिला चेंडू आणि इथे डायरेक्ट हिट. हुकलाय. जर शुभम बाद झाला असताना तर प्रशांत वरती देखील प्रेशर आला असता. ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हणजे दबाव, जबाबदारी. व्यावसायिक क्रिकेटमध्ये एवढी जबाबदारी नसते. फक्त स्वतःचं प्रदर्शन करायचं असतं, फक्त खऱ्या अर्थाने बॅटिंग करायची असते. परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत मॅच न्यावी लागते. मोठा हिट करण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपली जाते. कॉटन बॉलचा शिकार, मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय आणि स्वस्तामध्ये बाद झालाय तो प्रशांत पवार हा खेळाडू. पहिली विकेट आली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होता. इनॅट नंबर 3 मयूर हा खेळाडू. 12 धावसंख्येची गरज होती. प्रत्येक बॉल मध्ये 2ची सरासरी राखायची होती आणि 2 बॉल मध्ये एकही धाव नाहीये. 4 बॉल आता 12 धावसंख्येची गरज आहे. एखादा मोठा षटकार, एखादा चौकार येणाऱ्या 2 बॉल मध्ये जर आला ना तर शेवटच्या बॉल मध्ये रंगत निर्माण होईल. परंतु जसे पहिले 2 बॉल आले तसेच आता तिसरा आणि चौथा बॉल आला ना तर दबाव 4 पटीने असेल. 4 बॉल 12चं समीकरण. मयूर स्ट्राईक वरती आहे आणि क्लीन बोल्ड. फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉल मिस केला. यू मिस आय हिट असं क्रिकेट आपण पाहतोय. यष्टीरक्षक नाराज आहे कारण त्याला माहिती आहे कनेक्शन चुकलं म्हणून विकेट आली. जर कनेक्शन झालं असतं तर चौकार आला असता.
हे नशीब आहे, नशिबाची साथ आहे. एकमेव ही टीम मी पाहतोय कराडे टीम जिने टॉस जिंकून बॅटिंग घेतली आहे. सलग 3 मॅच मध्ये आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. हा विश्वास असतो आणि तो विश्वास या टीमने दाखवलाय. आमच्या खेळाडूंचा खेळ कसा आहे आम्हाला माहिती आहे, त्यामुळे बॅटिंग घ्यायची, बॉलिंग घ्यायची, सगळेच बॉलिंग घेतात म्हणून आम्ही पण बॉलिंग घ्यायची असं नाहीये. 3 बॉल आता 12 धावसंख्येची गरज आहे. सर्व आयोजक आपण पाहतोय अक्षय रसाळ आणि त्यांचे सर्व मित्र परिवार, प्रत्येकाची नावं माहित नाहीत मला. राहुल त्या ठिकाणी आहेत ना, अक्षय पुतना आहे माझा, त्यामुळे त्याचं नाव घेणं आहे. नाही पण बरोबर आहे. यावेळेस आणखी एक चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. आता अडचणीमध्ये सापडलाय हा संघ. एकमेव खेळाडू जो मैदानामध्ये दाखल आहे शुभम, त्याच्यावरती जबाबदारी आहे. 2 बॉल आणि 12 धावा आणि ते विकेट हॅट्रिक आली आहे. सांघिक आहे परंतु विकेट हॅट्रिक आहे. मॅच साठी, स्पर्धेसाठी महत्वाची आहे. तेजस एक दिवस तू पण काका होशील, तेव्हा तुला समजेल. आणि या बॉल नंतर मात्र फक्त औपचारिकता बाकी राहिली आहे. 1 बॉल 12ची गरज आहे. 6 बॉल 12ची गरज होती. लगातारचे 5 बॉल निर्धाव आलेत. विकेट हॅट्रिक सांघिक आली आहे परंतु विकेट हॅट्रिक आली आहे आणि महत्वाच्या क्षणी आली आहे. लास्ट बॉल 12 धावसंख्येची गरज आणि या औपचारिकता बाकी आहे फक्त. निर्णय काही येऊ दे, 6 धावा येऊ, 4 धावा येऊ, परंतु ही मॅच मात्र जिंकली ती कराडे टीमने आणि मोपाडावाडी टीमचे खेळाडू मात्र या बॉल नंतर आहेत निराश. मेडन ओव्हर, या स्पर्धेतील 3री मेडन ओव्हर मला वाटतंय या ठिकाणी जयच्या माध्यमातून आपण एक पाहिली आहे. त्यानंतर जो खेळाडू आता बॅटिंगला करत होता तो शुभम, त्याने देखील एक मेडन ओव्हर टाकली आणि त्याच्या विरोधामध्ये आली मेडन ओव्हर. शुभम उकरे जबरदस्त बॉलिंग, खऱ्या अर्थाने जबाबदारीचं क्रिकेट आपण पाहिलं यावेळेस कराडे टीमचं आणि मॅन ऑफ द मॅच, यस नो डाऊट